आणि हे बघा मम्मा रेडी झाली आहे आणि हाच माझा मोठा टास्क आहे. तर मम्मा चालली आहे डीमार्टला सगळं घरातलं सामान घेऊन यायला आणि ती एकटी चालली आहे कारण का इवू झोपलाय आणि इवूला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तर बाय बाय मम्मा. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले 10:30 आणि इवू उठली आहे. आज सगळ्यात अगोदर इवू उठली आहे. आता झाला इवूला उठून 5 मिनटं. आवाज करत होती इवू, त्याच्यामुळे माझे डोळे उघडले आणि बघितलं तर इवू उठलेली. कसं ती उठलेली मगाशी 6 वाजता वगैरे. तिला मम्मानी फीडिंग वगैरे केलं आणि परत झोपवलेलं. आता ती उठली आहे. आता तिला लागली आहे परत भूक. तिला आता ओपन करूया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण आता तिच्या मम्माला उठूया, म्हणजे तिची मम्मा करेल इवूला फीडिंग आणि मग भेटूया आपण इवूला. इवूच्या इथे मस्त फीडिंग वगैरे करून झालंय. मम्माने तिला चेंज पण केलं. चेंज यासाठी केलं कारण का तिने दूध थोडंसं अंगावर पाडलं ना बर्थ करताना, म्हणून तिला चेंज पण केलंय. कशी फ्रेश वाटते बघा एकदम इवू. इवा तर आपण आता तिला थोडंसं राऊंड मारूया घेऊन आणि उन्हामध्ये पण घेऊन जाऊया. ये इवू, चल कमॉन, ये बघते बघा. आता मी घेतलं इकडे इवूला. तिला बाल्कनीमध्ये पण घेऊन गेलेलो, पण तिथे आवाज खूप येतो ना, मग काही शूट करता येत नाही, खूप आवाज येतो. आणि इवू नुसतं सगळीकडे सगळ्या रूममध्ये गेल्यावर फॅनकडे बघत असते. आणि इवूची मम्मा इकडे लागली आहे जेवणाच्या तयारीसाठी. हे बघा, आज मम्मा काय आहे आपला मेन्यू? डोसा. फक्त डोसा? बटाट्याची भाजी, चटणी. तर तुम्ही ऐकला असेल आज आपला मेन्यू काय आहे. तर आज आपण बनवणार आहोत डोसा, डोसाची भाजी आणि चटणी. तर आता मम्मा सगळं जेवणाची तयारी करेल. आपण इवू सोबत जरा खेळूया. इवू बघा कशी बघते, गणपतीच्या इथे बघते. आणि तुम्ही हे बघितलं असेल इकडे तिच्या कानाच्या इकडे थोडंसं रेड झालं. तिने ना झोपेमध्ये, आता तिला सकाळी मम्मानी उघडं केलेलं ना, तिचे हात ओपन केलेले फिडिंग करताना, तर तिने तेव्हाच काहीतरी तिचं नख किंवा हातातलं जे सटवाई आहे ना ती लागली आहे तिला. ते कसं रेड झालंय बघा. आम्ही लावलंय त्याला क्रीम लावली आहे. ते आता होऊन जाईल थोड्या टाईममध्ये ठीक. तिला हात म्हणून हात ओपन नाही ठेवून देत आम्ही रात्रीच्या झोपेमध्ये ती डोळे वगैरे पण सोडते ना. खूप वेळा तिला असं नाकावर वगैरे पण लागली आहे ती सटवाई किंवा तिचं नख. काय लागतं आपल्याला माहीत नाही, पण लागतं काहीतरी. तर आपण आता इवूला इकडे हॉलमध्ये ठेवलं आहे आणि इकडे आपण हॉलमध्ये खेळतोय इवूसोबत. इवूला थोडंसं हार्ड सरफेसवर ठेवलं आहे. तिनं पूर्ण रोल झाली आहे बघा. मी तिला ना असं स्ट्रेट ठेवलेलं असं, आणि ती आता रोल होऊन अशी क्रॉस झाली आहे. सोफा थोडासा बेडपेक्षा थोडा हार्ड आहे ना, तर ती एकदम टर्न झाली आहे. तर आपण आता निघालो आहे खाली जाण्यासाठी आणि आपण करणार आहोत स्कूटीला रिपेअर. तर आपण आता त्याला जाऊन देऊया सर्व्हिस सेंटरमध्ये. बाकीची मी तुम्हाला स्टोरी सांगतो गेल्यावर. कारण का स्कूटी आता खूप महिने बंद होती, जवळजवळ जेव्हापासून लॉकू प्रेग्नेंट आहे ना तेव्हापासून बंद होती. तर आपण आपली स्कूटी इकडेच लावतो आपल्या गाडीच्या बाजूला. तर आता तुम्ही बघाल स्कूटी, तर स्कूटीची हालत एकदम डेंजर आहे. ही बाई, ही आपली कार आहे, ही गाडी आहे आपली आणि ही आपली स्कूटी आहे. पूर्ण धूळ झाली आहे. आपण त्याला आता मस्तपैकी सर्व्हिस सेंटरला टाकून येऊया. पूर्ण धूळ झाली आहे, तिला सर्व्हिसिंग करून आणूया, मग आपल्याला इथल्या इथे चालवण्यासाठी यूज होईल.
हे बघा कोणी उघडलाय दरवाजा. इवनी उघडलाय. फुल आरडाओरडा करतोय. का रे? मस्त सावटी करतोय. हो. कशाला पण? गाणं गातो. त्याला दाखव गाणं गा. कसे गाणे गाते इबू? कॉम्पिटिशन चालू होतं आमच्या दोघांना. कसं गाणं गाते इबू? मोठ्याने गात होते. ठीक आहे. तर आपण आता पोहोचलोय घरी. तर मी तुम्हाला सांगतो स्कूटीची स्टोरी. झोपवलं आहे. इवा झोपली आहे मस्त. तर आपण काय सांगत होतो की स्कूटीची स्टोरी लागू. स्कूटीची स्टोरी काय होती, पहिला आपण किती फिरायचो स्कूटीवर. पहिली गाडी आमच्याकडे गाडी होती, पण आम्ही जास्त करून स्कूटीवर फिरायचो. ते बेटर पडायचं, कारण का काही घेऊन यायचं, कुठेही जायचं तर ट्रॅफिक खूप असायची. तर स्कूटीवर खूप बेटर पडायचं. पण जेव्हापासून लॉकू प्रेग्नेंट झालेली, तर आम्ही गेलेलो वाशीला राहायला मग आमच्या मम्मी डॅडीकडे. तर आम्ही तिथे होतो वाशीला. तर स्कूटी इकडेच होती. तेव्हापासून मागच्या 6 महिन्यापासून तर स्कूटी चालूच नाही केली आहे. तर ती अशीच पूर्ण धूळ खात पडलेली. तर आता तिला चालू करायची टाईम आली आहे. तर आता तिला दिली आहे सर्व्हिसिंगला. तर तो बोलला की भेटेल आपल्याला सर्व्हिसिंग करून 5 वाजेपर्यंत वगैरे. तर आपण 5 वाजता वगैरे जाऊन घेऊन येऊया स्कूटी. तर फायनली स्कूटी रेडी झाली की आपलं काम इझी होऊन जाईल. छोट्या मोठ्या गोष्टी आणायला आपल्याला गाडी घेऊन जायला लागणार नाही. आपण ती स्कूटीवर जाऊन पटकन घेऊन येऊ शकतो. पण इवू असल्यावर आपल्याला गाडीच काढायला लागणार, कारण का इवू अजून खूप छोटा आहे. तर त्याला अजून स्कूटीवर नाही फिरू शकत, कारण का इकडे थंड पण खूप असतं. तर स्कूटीवर फक्त मी एकटा जर काय घेऊन यायचं असेल तर जाऊ शकतो, नाहीतर मग आपल्याला गाडी काढायचीच आहे जर इवूला कुठे घेऊन जायचं आहे तर. तर चला आता आपली मम्मा पण लागली आहे कामासाठी. आज आपण बनवणार आहोत डोसा आणि बटाट्याची भाजी. तर डोसा इकडे बनतो आपला, रेडी झाला आहे. आणि बटाट्याची भाजी पण मम्मा ह्याच्यानंतर बनवेलच. तर बघू आता पुढचं काय. इवूला आता झोपवलं आहे, तर आता इवू कधी उठते बघूया. त्याच्यानंतरच बाकीचे इवूचं सगळं आंघोळ वगैरे होईल. मम्माने आता इथे घेतली आहे भाजी बनवायला आणि वाजले आहेत आता 1:15. आणि इवू उठली आहे, पण तिने ना असं आवाज नाही दिला. मी तुम्हाला दाखवतो बघा. ती एकट्यात खेळते, तिने अजून आवाज नाही दिला. तर मम्मा बोलते की ती आवाज नाही तिथे जाऊ नको, तिला खेळू दे थोड्या वेळ. पण आपल्याला बघायचं आहे तिला. जाऊ ना लवू. स्मॅश करून देऊया आपण. मम्माला भाजी स्मॅश करून देऊया, मग इवूला घेऊन येऊया बाहेर. यासाठी इवू आवाज नव्हती देत, कारण का ना तोंडात बोटा खात बसलाय आपला माणूस. इवू ठीक आहे, याला पकड पकड पकड. हे बघा कशा मस्त झोपलाय इवू. इवू आपण आता तिला जरा घेऊया बाहेर, आपल्यासोबत घेऊन जाऊया. तर आता इवूला इकडे बाहेर आणलंय आणि इकडे मम्मा बघा कसा जेवणासाठी ऑलमोस्ट झालं आपलं जेवण. इकडे भाजी वगैरे ठेवली आहे आणि आपल्या इथं आज लाईट गेली आहे. हे बघा तुम्हाला दिसू शकता, मंदिराची लाईट पण गेली आहे. कारण का आज काल आपल्याला नोटीस आलेली की उद्या इकडे काहीतरी काम चालणार आहे MSCB कडून. तर ठीक आहे, ती येईल लाईट बोलले तसे 4 वाजेपर्यंत वगैरे. तर तिथपर्यंत इवूची आंघोळ वगैरे नाही आहे. तर आता इवूला थोड्या वेळात मम्मा फीडिंग वगैरे करेल. मग फीडिंग झाल्याच्यानंतर आपण खाऊन वगैरे घेऊया. कारण का लाईट येईपर्यंत वाट बघितली तर मग आपलं सगळंच गोंधळ होतं. त्यापेक्षा जशी जशी कामं आहेत एक एक करून घेऊया. आता वाजले 2:30. ही मला आता मम्माने फीडिंग वगैरे केलं आहे आणि आता तिला आंघोळ नाही आहे, तर तिला असंच डायरेक्ट बांधलं आणि स्वेडल करून डायरेक्ट मम्मा झोपवायला ट्राय करते. तर बघूया आपण झोपते का इवू. पण तिला आता झोपवायला तर लागणार, कारण का बऱ्याच टाईमपासून ती जागी आहे. तर आपण आता तिला बघूया मम्मा किती वेळात झोपवते आणि लाईट पण किती वाजता येते ते पण बघूया. कारण का आता लाईट नाही तर बरेच कामं थांबली आहेत. तर आज काय माहिती आज किती वाजता येईल लाईट. हे बघा तिला पण बघ किती गरम होत आहे. ही इवू काय आता झोपत नाही, तर मम्मा तिच्यासोबत तिकडे बसली आहे. तर आपण इकडे खातोय डोसा आणि बटाट्याची भाजी. तर आपण खाऊन घेऊया, मग आपण फ्री खाऊन झालं की मग मम्माला फ्री करूया. मग आपण इवूकडे बसूया, मग मम्मा येऊन इकडे खाऊन घे. तर चला आपण पटपट खाऊन घेऊया. तर आपण जस्ट खातच होतो आणि लाईट आली आहे. हे बघा लाईट आली आहे. तर आता इवू झोपली आहे का बघूया.
हा तर इकडे मम्मानी इबूला झोपवलंय. तर बघूया इबू झोपते का. जर इबू नाही झोपली तर आपण तिला आंघोळ वगैरे घालूया मग झोपवूया. तर चला आपण आता लाईट आली आहे तर मम्माची चटणी बाकी होती. मम्मानी चटणी नव्हती बनवलेली. हे बघा मिक्सरमध्ये सगळं सामान तसंच आहे. हे बघा. तर मम्मा बोलली आहे की 2 मिनटं थांब डोसा बनवायचा डोसा खायचा. आपण 2 मिनटात चटणी बनवून घेऊया. हे बघा कशी बघते बघा. मम्मा चटणी बनवतोय. हा एवढा रागात काय आहेस? नाही. तर आता लाखोनी बनवली चटणी आणि लाखूला पण मी बसवलं इकडे. आता कारण का लाखून हिवाला झोपवलं. तर ही बघा चटणी बनवली मस्त. इकडे आपली प्लेट आहे आणि इकडे लाखोनी घेतली प्लेट. तर आता आपण खाऊन घेऊया. आणि आज मला एक मोठा टास्क देणार आहे. तुम्हाला सांगतो मी काय असणार आहे टास्क. तिचे तोंडावरची हसी बघा. सगळे खूप मोठा टास्क आहे आजचा. बघ. हा. तर आता आपल्याला इबूला बघायचं. बाय बाय. हे बघा कोण आलंय. शॉपिंग करून आली आहे मला एकट्याला सोडून. हे बघा एवढं घेऊन आली आहे. केवढं घेऊन आली आहे. कशी मजा आली की नाही एकटी शॉपिंग करून. हा मग एकटाच जात जा. मला कशाला घेऊन जातोस. हा 2 तास लावले तिने डीमार्ट मधून घरी यायला. 2 तास. आणि आवाज पण आला. मला समजलं मम्मा आली आहे तिची. आणि हे बघा किती परफेक्ट टायमिंग आहे. इबू बघा. हा बघा मम्मा एकदम परफेक्ट टायमिंग वर उठला. इबू तू बाबू. मम्मा पण आत्ता आली आणि तू पण जस्ट उठलास. किती मस्त गोड बाळ माझं. हे बघा कशी झोपलेली मस्त. तर चला आपण तिला ओपन करून घेऊया. मम्मा आणि आपली स्कूटी पण रेडी झाली आहे. वाव. स्कूटी आणायला जायचं आता. ए टेनाली रामा. टेनाली रामा दिसतास तू असं डायला बोलला. क्युटी दिसतंय क्युटी. मम्मा कुठे गेलेली. मम्मा तुला सोडून गेलेली फिरू करायला. मस्त जोजो गेली ना. डॅडाला डिस्टर्ब नाही केलं. बघितलं किती कोऑपरेट केलं त्यांनी. किती शान. घरामध्ये 2 जणच आहेत जे कॉपरेट करतात. एकच माणूसाची नाही करत. तर चला आपण हिचं स्वेटर ओपन करूया इबूचं. आणि आज इबू बघा मस्त बिना आंघोळ करता झोपलेला आज एवढा. हो एवढं लाल का झालं बाबू. हो आले वा. मम्मा कुठे गेलेली. मम्मा कुठे गेलेली. मम्मा एकटीला सोडून गेलेली तुला. मस्त जोजो केले माझ्या बाबूनी. गुंडा माझा. हो येंगा येंगा. तर आता इवूला मस्तपैकी भूक लागली असेल. मम्मा पण टायमिंगवर आला. तर आता मम्मा इवूला फीडिंग करेल. मग आता इवूचं फीडिंग वगैरे झालं तर त्याच्यानंतर मग इवूला बर्फ देऊन आपण जाऊन स्कूटी घेऊन येऊया. तर आता आपली स्कूटी मस्त रेडी झाली आहे. आपण चाललोय हेअर कटिंग करायला. चला आपण हेअर कट करून येऊया. आपण आता पोचलोय घरी. सामान वगैरे घेतलंय आणि केस वगैरे कापले. मामू इवा हाय. मी जेव्हा गेलेलो खाली तर मम्मा बोलते की तिने मला सगळं काम करून दिलं. मग मम्माने सगळं आवरलं वगैरे. लाईट नव्हती ना तर काय काम नव्हतं केलेलं. तर मम्माने सगळं आवरलं वगैरे. तिचं कामं पण होती ती पण आवरली. डीमार्टमधून सामान घेऊन आलेली ते पण सगळं ठेवून घेतलं. मम्मा आपली लय फास्ट आहे काय मम्मा. ती बघा अजून पण कामच करते. तिने सगळं आवरून ठेवलं. आणि आता मी आलो. इवू पण उठली आहे बघा कशी मस्त. आता इवूला थोड्या वेळ फीडिंग वगैरे करून देऊया. मग आपण भेटूया इवूला. तर आता
मी आणि इवू खेळत होतो. तर आता मम्माचं ठरलंय की मम्मा बोलते इवूला आज आंघोळ घालायची. मी बोललो आता एवढं नको घालायला. तर मम्माला पाहिजे की मम्मा इवूला फ्रेश करणारच. कुठे आहे मम्मा आपली? मम्मा इवूला काय करायचं? आंघोळ घालायची की नाही? हा तिला फ्रेश करायचं आता. हा तिला फ्रेश करायचं. वाजले बघ किती आहेत. हा पण तिला पण तर फ्रेश वाटायला पाहिजे ना. किती पण वाजू दे, तिला आंघोळच्या घालायची आहे. बघितलं. तर आता आपण इवूला आंघोळ घालणार आहोत. मालिश नाही करणार आहोत, फक्त आंघोळ घालणार आहोत. इवू चला आपल्याला नाव करायची आहे. लेट्स गो लेट्स गो ये. मस्त आता इवूला फ्रेश केलं आहे मम्माने. हे बघा आज पहिल्यांदा तिला रात्रीचं केलं आम्ही, आंघोळ घातली आहे. आणि आता तिला भूक लागली तर आता मम्मा तिला फीडिंग करेल. तर आपण इवूला भेटूया फीडिंग झाल्यानंतर. ओके ओके. आणि मम्मा आता ट्राय करते इवूला झोपवायला. आता वाजले आहेत 9. तिची आंघोळ वगैरे झाली आहे ना, तर मम्मा ट्राय करते तिला झोपवायला. जर तू झोपली थोडा टाइम तरी पण चालेल. मग नंतर तिला उठून परत फीडिंग करून आपण झोपवूया. पण आता आंघोळ केली आहे ना, तर थोडंसं झोप येते का बघते मम्मा तिला. ठीक आहे चालेल. तिने थोडंसं दूध बाहेर घ्यायचं. ठीक आहे करू लाईट बंद. तिला झोपायचं नाही आहे वाटतं. झोपायचं नाही वाटतं तिला. काय झालं मम्मा? हे बघा हात बघा तिने कुठपर्यंत आले. अजून एक 2 सेकंड मध्ये ती हात बाहेर काढेल. हो बरं काढे हात. एवढं टाईट स्वेटर बांधलेलं मी. हार्डली 2 सेकंड झाले असेल तिला स्वेटर करून, लगेच तिने हात बाहेर काढले. अगं केवढा बदमाश असतो. ही बघा शेवटी हे झालंय. इवूला घेऊन इकडे उभा लाइटिंग दाखवतोय. शांत झाली आहे इवू. कशी बघते बघा. चला तर आता इवू तर झोपणार नाही. आपण तिच्याबरोबर इकडे बसून खेळूया जरा वेळ. आणि आता वाजले 10:30 आणि मम्मा जेवण गरम करत होती आणि तेवढ्यात इवू उठली आहे बघा. काय असते आणि हसतच उठली आहे. हसतच उठली आहे. काय माहिती का अशी पण हसत उठली आहे ती. थोड्या वेळात झोपली ती. अर्धा तास 1 तास वगैरे झोपली. हे बघा मम्मा डॅडला पाहिजे. समजतं तुला? हो तिला हात असेच बांधून ठेवायला पाहिजे. एवढे तोंडात घालते ना येता इवू हात एवढा की म्हणजे ना सगळे दूध बाहेर काढते ती तोंडात हात घालून. हात तिला एवढं स्वेडल करून केलंय तर तिचे हात बघा कुठे आलेत. इथपर्यंत आले पण आहेत. अजून हार्डली अर्धा 1 तास तिला असंच ठेवलं ना ती स्वतःहूनच हात बाहेर काढेल. हा इवू आपण काढूया आता तिला ओपन करूया जरा आणि बाहेर बसूया आपण हॉलमध्ये. मम्मा इवूला घेऊन इकडे खेळते. हे बघा. हो हो 11:30 वाजलेत आणि इवू काय झोपायचं नाव घेत नाही. आणि आमचं अजून जेवायचं पण बाकी आहे. हो ना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. इवूला बाय बाय कर. इवू बाय बाय कर. किती बोलते बघितलं काय? काय